छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात टोळक्याने एकावर कोयत्याने वार केला। त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली। सूरज बाबासाहेब भगत असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून सूरजवर कोयत्याने हल्ला करणारे आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले। उपस्थित नागरिकांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत जोडले आहेत। सुमित, खरं तर वैजापूरमध्ये टोळक्याचा तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार आहे। हल्ला करणारे आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झालेत। हा संपूर्ण नेमका प्रकरण काय? काल रंगपंचमीचा उत्सव राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात पार पडत होता। अशातच छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर शहरात वीरभद्र मंदिर परिसरात एका टोळक्याने एका 27 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सूरज बाबासाहेब भगत असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून सूरजवर सध्या वैजापूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी कोयत्याने वार करून घटनास्थळावरून तातडीने पसार झाले आणि उपस्थित नागरिकांनी सूरजला त्यानंतर मग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। या प्रकरणी सध्या वैजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या टोळक्याचा शोध घेत आहेत। करण अगदी सुमित, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला करणारे आरोपी मात्र घटनास्थळावरून त्या ठिकाणी पसार झाले। तो वैजापूरमध्ये टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केलाय। हल्ला करणारे आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झालेत। या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झाला। जखमी तरुणावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वैजापूरमधली ही संपूर्ण घटना समोर आली।